आणि यानंतर एक बातमी हाती येते रायगडमधून। रायगडमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये भंगाराचं दुकान जळून खाक झालं आहे। अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। महाडमधील नडगाव परिसरातलं हे दुकान असल्याचं समजतंय। भंगार दुकानात केमिकलच्या बॅग आणि ड्रमचा साठा असल्यानं गोडाऊनला आग लागल्यानं प्रदूषणाचा देखील कहर या परिसरात सध्या पाहायला मिळतोय। महाडमधली ही सगळी दृश्य आहेत। एका भंगाराच्या दुकानाला आग लागलेली होती। गोदाम होतं किंबहुना आहे आणि केमिकलच्या बॅगा असल्यानं त्या जळाल्यानं आता मोठ्या प्रमाणामध्ये हे धुराचे लोळ सर्वत्र पसरलेले आहेत। त्यामुळे प्रदूषणामध्ये आणखी भर पडणार आहे। आणि नंतर पुन्हा एकदा वळूया सुपरफास्ट बातम्यांकडे। बातमी अमरावतीमधून। हर्षवर्धन सकपाळ यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 2 लाखांचं बक्षीस देऊ। भाजप आमदार नारायण कुचे यांची घोषणा। जालन्यात भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन। बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथे फिरूकडून विटंबना। घटनेच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद। आरोपीला ताब्यात देण्याची मागणी। बारामतीतील अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। अपघातानंतर विमानात मोठा स्फोट झाल्याचं कॅमेऱ्यामध्ये चित्रित। अलिबागमध्ये दीक्षा शाह यांच्यासाठी जमिनीची दलाली कोण करतंय? नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा राहुल नार्वेकरांवर निशाणा। तर जमीन व्यवहाराचं सत्य बाहेर आल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील मुलुंडमधील मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी MMRD कडून 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक। नियमांचं उल्लंघन करून काम सुरू असेल तर तातडीनं थांबवणार। ATSची राज्यभरात 21 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमधील कारवाई दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडले। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे। T20 विश्वचषकात काही वेळात भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भिडणार दोन्ही संघ। भारतीय संघ हस्तांदोलनावर बहिष्कार टाकणार का याकडे लक्ष। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।